नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, संचालक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती, तुमचं सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आर्मी भरती पुणे AROची लेखी परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि महाराष्ट्रातील उमेदवार जोरदार तयारीत झालेले आहेत. ही जी पुणे ARO आहे त्याच्यामध्ये पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांची मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांचं वैद्यकीय चाचणीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि त्यांची लेखी परीक्षा प्रलंबित होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षा पुढं ढकलण्यात आली होती आणि आता त्याची तारीख 1 नोव्हेंबर 2020ला ही लेखी परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे आणि 1 नोव्हेंबर 2020ला ही लेखी परीक्षा होणार आहे. साधारणतः 2260 विद्यार्थी पात्र झालेले आहेत लेखी परीक्षेला आणि ही लेखी परीक्षा AIPT सोलापूर रोडला जो आहे पुणे हेडक्वार्टर त्या ठिकाणी होणार आहे. आणि लेखी परीक्षेचा कशा पद्धतीने पेपर असेल असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं फोन आलं की सर आम्हाला जी आता आर्मीची लेखी परीक्षा आहे साधारणतः कसं त्याचं स्वरूप असेल त्यावरती चर्चा करा. तर खास आवर्जून ही लेखी परीक्षा कशा पद्धतीची असणार आहे त्या प्रत्येक प्रश्नावरती साधारण यापूर्वी आलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने कशा स्वरूपाचं कुठलं प्रश्न महत्त्वाचं येतं याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आता एक संभाव्य किंवा सराव प्रश्नपत्रिका सह्याद्री करिअर अकॅडमीची आहे की त्यामधून आपण प्रश्न पाहूया. आता या ठिकाणी काही वेळेस मी मराठी बोलील, काही वेळेस मी हिंदी बोलील, मिक्स बोलील, कारण अभ्यासक्रम हिंदीतून असतो पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हिंदीतली काही भाषा किंवा संकल्पना समजत नाही, त्यामुळे त्यांना मराठी बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही भाषेमध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आता ही जी संभाव्य पेपर आहे त्याच्यामध्ये पहा, पहिला प्रश्न असा आहे आपण घेतलेला की पास्कल इकाई है डॅश डॅश, आर्द्रता की, दाब की, वर्षा की आणि तापमान की. तर इसका सही जवाब है दाब की. दाब की होती है पास्कल. प्रमुख भौतिक राशियाँ एवं उनके मात्रक या इकाई, इस पर हमेशा क्वेश्चन आता है, बहुत ही महत्वपूर्ण टॉपिक है. ध्यान रहे कि बल की न्यूटन है, ऊर्जा की जूल है, ताप की केल्विन है, ध्वनि तीव्रता की डेसिबल आहे आदी भौतिक राशी जे आहेत ना त्याच्यावरती हे प्रश्न विचारले जातात. नेहमी हा प्रश्न परीक्षेला महत्त्वाचा असतात. त्यामुळे मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या भौतिक राशी आणि त्याचं जे मात्रक आहे ते चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहूया की दूसरा प्रश्न बघा, चलती हुई बस जब अचानक ब्रेक लगाती है तो उसमें बैठे हुए यात्री आगे की दिशा में गिरते हैं, इसको किसके द्वारा समझाया जा सकता है. त्याचं पहिलं पर्याय आहे सापेक्ष सिद्धांत, दूसरा है न्यूटन का पहला नियम, हे सही आंसर है न्यूटन का पहला नियम, और तीसरा है न्यूटन का दूसरा नियम आणि चौथा आहे न्यूटन का तिसरा नियम. हे न्यूटन का पहिला नियम जे आहे ना, न्यूटन का पहिला नियम त्याला जडत्वचा नियमसुद्धा म्हटलं जातं आणि त्यावरती अशी उदाहरणं, त्यामुळे न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम आणि न्यूटनचा तिसरा नियम यावरती जी उदाहरणं आहेत ती विद्यार्थ्यांनी पक्की करून ठेवणं गरजेचं आहे. की न्यूटनचा समजा न्यूटन का तिसरा नियम, बंदूक से गोली छोड़ते समय पीछे की ओर झटका लगता है, हा भी क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला आहे. किंवा रॉकेट का आगे बढ़ना, न्यूटन का तिसरा नियम का उदाहरण, हे सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे तिन्ही नियम आणि त्याच्यावरती उदाहरणं विद्यार्थ्यांनी व्यवस्थित तयार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरा क्वेश्चन असा आहे, दूध से क्रीम निकालने में कौन सा बल लगता है. बघा, अपकेंद्री बल, अभिकेंद्री बल, उपकेंद्री बल आणि बाह्य बल अशा पद्धतीचं पर्याय दिलेले आहेत. तर सगळ्यात समजून घ्या, अपकेंद्री बल सही जवाब आहे अपकेंद्री बल. हे उत्तर काय आहे अपकेंद्री बल, ह्याची सुद्धा उदाहरणं विचारली जातात. अपकेंद्री बल, अभिकेंद्री बलाची उदाहरणं परीक्षेला आत्तापर्यंत विचारलेली आहेत वेगवेगळ्या परीक्षांना. तर लक्षात ठेवा, अपकेंद्री बल आहे ना, क्रीम निकालने की मशीन किंवा ड्राय क्लीनर हे अपकेंद्री बलाची उदाहरणं आहेत. तर अभिकेंद्री बलामध्ये इलेक्ट्रॉन नाभिक की चारों ओर जो घूमता है ना उस पर अभिकेंद्री बल लगता है. तर हे दोन्ही अपकेंद्री आणि अभिकेंद्री ह्याच्यावरती याच्या आधीसुद्धा भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर चौथा प्रश्न आपण पाहूया, ध्वनि की चाल अधिकतम होती है डैश डैश, वायु में, निर्वात में, जल में या इस्पात में. इसका सही आंसर है इस्पात में. बघा, समजून घ्या की द्रव में ध्वनि की चाल गैसों की अपेक्षा अधिक तथा ठोसों में सबसे अधिक होती है. म्हणजे वायु से ज़्यादा द्रव और द्रव से ज़्यादा ठोसों में होती है, इसलिए इसका सही जवाब है इस्पात में. त्याच्या पुढचा प्रश्न बघा, दाढ़ी बनाने के लिए काम में लेते हैं डैश डैश, अवतल दर्पण, समतल दर्पण, उत्तल दर्पण, इनमें से कोई नहीं. इसका सही जवाब है
अवतल दर्पण बघा लक्षात ठेवा. अवतल दर्पण आणि उत्तल दर्पण यांचा उपयोग विद्यार्थ्यांनी एकदम पक्क करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रश्न आतापर्यंत पॅरामिलिटरीच्या परीक्षा झाल्या असतील किंवा सगळ्याच परीक्षेला हे प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे. तर समजून घ्या. अवतल दर्पण जे असतं त्याचा उपयोग दाढी बनाने में काम आता है, किंवा आँख कान एवं नाक के डॉक्टर के द्वारा उपयोग में लाया जाता है, किंवा गाड़ी के हेडलाइट एवं सर्च लाइट में इसका उपयोग होता है. सोलर कुकर में भी अवतल दर्पण का उपयोग होता है. और उत्तल दर्पण सड़क में लगे परावर्तक लैंपों में उत्तल दर्पण का उपयोग होता है. इसलिए इसका सही जवाब है अवतल दर्पण. नंतर 6 नंबरचा प्रश्न बघा. इलेक्ट्रॉन की खोज किसने की थी? इलेक्ट्रॉन की खोज किसने की थी? पहिला पर्याय अर्नेस्ट रुदरफोर्ड, दुसरा नील्स बोहर, चौथा पर्याय तिसरा पर्याय अल्बर्ट आणि चौथा पर्याय जे जे थॉम्सन. तर त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनचा जो शोध लावला होता ते जे जे थॉम्सनने लावला होता. लक्षात ठेवा. जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता. प्रोटॉन की खोज का श्रेय गोल्डस्टीन को जाता है और न्यूट्रॉन की खोज का श्रेय चॅडविक को जाता है. इसलिए याच्यावरती जे प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असेल, इलेक्ट्रॉन असेल आणि सगळ्याच महत्त्वाचे शोध संशोधक विद्यार्थ्यांनी चांगलं पक्क करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न आतापर्यंत बऱ्याच वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूया की भविष्य का ईंधन किसे कहा जाता है? हाइड्रोजन, हीलियम, मीथेन या ऑक्सीजन. भविष्य का ईंधन हाइड्रोजन को कहा जाता है. हाइड्रोजन ये सही आंसर है. हाइड्रोजन सही आंसर है. आता 8वां नंबरचा प्रश्न बघा. धोने का सोडा किसका प्रचलित नाम है? धोने का सोडा किसका प्रचलित नाम है? पहिला पर्याय कॅल्शियम कार्बोनेट, दुसरा पर्याय मॅग्नेशियम कार्बोनेट, तिसरा पर्याय सोडियम कार्बोनेट आणि चौथा पर्याय पोटॅशियम कार्बोनेट. त्याचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट. सही आन्सर आहे सोडियम कार्बोनेट. बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्यापारिक नाम आणि रासायनिक नाम यांच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला आलेले आहेत. म्हणजे सामान्य नाम किंवा त्यालाच प्रचलित नाम म्हणतात, त्यालाच व्यापारिक नाम म्हणतात. और रासायनिक नाम हे रासायनिक पदार्थों के सामान्य नाम और उसके रासायनिक नाम, इस पर बार बार महत्वपूर्ण ये टॉपिक है. बार बार क्वेश्चन इस पर आए हैं इसके पहले. साधारण नमक सोडियम क्लोराइड, बेकिंग सोडा खाने का सोडा सोडियम बाइकार्बोनेट, जिप्सम का है कैल्शियम सल्फेट, क्या लाफिंग गैस को नाइट्रस ऑक्साइड कहा जाता है ऐसा. इसके बाद सोडियम बाइकार्बोनेट का सामान्य नाम क्या है? सोडियम बाइकार्बोनेट का सामान्य नाम क्या है ऐसा क्वेश्चन है. सोडियम बाइकार्बोनेट का बेकिंग सोडा. म्हणजे लक्षात ठेवा हा जो सामान्य नाम आणि रासायनिक नाम हा टॉपिक विद्यार्थ्यांनी तो तक्ता बनवून व्यवस्थित पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर पोटॅशियम नाइट्रेट का उपयोग बघा. पोटॅशियम नाइट्रेट का उपयोग टिंब के उत्पादन में होता है. तर पहिला पर्याय स्वास्थ्य पेय, उर्वरक, त्यानंतर सिंथेटिक कपडे आणि इनमें से कोई नहीं. तर उर्वरक इसका सही आंसर आहे उर्वरक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. विश्व पर्यावरण दिवस किस दिन मनाया जाता है? विश्व पर्यावरण दिवस किस दिन मनाया जाता है? तर 7 एप्रिल, 6 ऑगस्ट, 5 जून आणि 16 जून. तर 5 जून हे उत्तर आहे. लक्षात ठेवा, कारण परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस जे आहेत ना ते सगळे लक्षात ठेवा. 7 एप्रिलला विश्व स्वास्थ्य दिवस आहे. 6 ऑगस्ट आणि 16 जूनला तसा तितकासा काही महत्त्वाचा कोणता दिवस नाही, पण 7 एप्रिलला विश्व स्वास्थ्य दिवस हे लक्षात ठेवा. 7 एप्रिलचं जे आहे ना तो विश्व स्वास्थ्य दिवस आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 12 नंबरचा प्रश्न. निम्न में से कौन से जीव में रक्त नहीं होता किंतु वे सांस लेते हैं? पहला पर्याय हाइड्रा, तेल चट्टा, इसे तिल चट्टा भी कहते हैं, तेल चट्टा, केंचुआ और मछली. इसका सही आंसर है हाइड्रा. हाइड्रा लक्षात ठेवा. जंतु जगत का वर्गीकरण ये बहुत ही महत्वपूर्ण टॉपिक है. जंतु जगत का वर्गीकरण इसमें संघ सिलेंट्रेटा या निडेरिया इसमें हाइड्रा आता है. संघ एनेलिडा में केंचु आता है. केंचुआ को गांडूळ कहते हैं मराठी में. संघ एनेलिडा में केंचु आता है. संघ आर्थ्रोपोडा जो होता है ना उसमें तिल चट्टा आता है, झुरळ कहते हैं उसे. तिल चट्टा आता है, बिच्छू आता है, झिंगा आता है, मच्छर आता है, मधुमक्खी आता है. यामुळं लक्षात ठेवा की जंतू जगतचं जे वेगवेगळे संघ आहेत आणि त्याच्या आत कोणकोणतं प्राणी येतात किंवा जंतू येतात
ते विद्यार्थ्यांनी तक्ता बनवला पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण प्रत्येक संघ आणि त्याच्या अंतर्गत येणारं जंतू, त्याच्यात काय जर वैशिष्ट्य असेल त्या जंतूचं, तर तेही लक्षात ठेवा की जसं आता आपण पाहिलं की ह्या हायड्रामध्ये काय वैशिष्ट्य आहे, तर जीव में रक्त नाही होता किंतु सास लेते. असे प्रत्येक प्राण्यांचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं, ते तुम्हाला तक्ता बनवून तयार करावं लागेल. त्यानंतर त्याच्या पुढचा टॉपिक बघा, कौन से निम्नलिखित में कौन सा स्तनधारी जानवर अंडे देता है. पहिला पर्याय चमदागड, ब्ल्यू व्हेल, नेवला आणि प्लेटिपस. लक्षात ठेवा, प्लेटिपस हे उत्तर आहे. प्लेटिपस उत्तर आहे. अंडे देने वाले जे स्तनधारी है वो एकिडना और प्लेटिपस स्तनधारी अंडे देते. इसके बाद में 14 नंबरचा प्रश्न बघा. 14, विटामिन ए को टिम्ब टिम्ब के नाम से भी जाना जाता है. थायमिन, राइबोफ्लेविन, रेटिनॉल आणि कॅल्सिफेरॉल. तर रेटिनॉल हे उत्तर आहे महत्त्वाचं, लक्षात ठेवा. विटामिन और उनके रासायनिक नाम, हा तक्ता बघा. विटॅमिन और उनके रासायनिक नाम हा विद्यार्थ्यांनी तक्ता पक्का केला पाहिजे. जेवढं सगळं विटॅमिन आहे ती त्यांची रासायनिक नामं काय काय ती. समजा विटॅमिन सी असेल तर एस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात, विटॅमिन डी असेल तर कॅल्सिफेरॉल म्हणतात, विटॅमिन बी मधला B1 असेल तर थायमिन, B2 असेल तर रायबोफ्लेविन, B3 असेल तर नियासिन. असे प्रत्येक विटॅमिन आणि त्याचं जर रासायनिक नाव आहे हे विद्यार्थ्यांनी पक्क करणं गरजेचं आहे. त्यानंतर ईस्ट, शेवटचा प्रश्न बघा. ईस्ट एक टिंब टिंब डॅश डॅश आहे. ब्रायोफायटा, कवक, शैवाल आणि जीवाणू. तर ईस्ट एक कवक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं मला असं वाटतं की विज्ञान हे यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आर्मी भरतीच्या एअरवॉचं परीक्षेमध्ये विज्ञान 15 प्रश्न असतात आणि खूप महत्त्वाचा घटक आहे. तो विद्यार्थ्यांनी पक्का करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये नंतर 2 दिवसानंतर आपण तुमचा सामान्य ज्ञान घटकाचं त्याच्या पुढचं प्रश्न देणार आहोत. त्यानंतर गणित, असं सर्व 50 मार्काचा जो 50 प्रश्नांचा पूर्ण परीक्षेची कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतील आणि त्याची तयारी तुमची करून घेतली जाईल. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.